साधारणतः नायगाव मयूर अभयारण्यामध्ये मुळात जो बौद्ध पौर्णिमेनिमित्त जो प्राणीगणना हा उपक्रम आहे, याला शासनाचा निसर्गानुभव या नावाचा उपक्रम आहे की त्या बौद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये किंवा वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये पर्यटक असतील किंवा जे निसर्गप्रेमी आहेत यांना एक त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा किंवा आभास होईल असा हा वेगळा अनुभव घेण्यासाठी निसर्ग अनुभव या नावाने आम्ही या नावाने आम्ही तो कार्यक्रम राबवतो आणि त्या निमित्ताने वन्य प्राण्यांची गणना केली जाते। साधारणतः नायगाव मयूर अभयारण्यामध्ये मोरासाठी विशेष आहे। तर मोरांची ही स्पेशल आयडेंटिफिकेशन नाही, परंतु हे सर्व जो अंदाज आहे तर या अंदाजानुसार निसर्गप्रेमी आणि आमच्या अंदाजानुसार एक 5 ते 7 हजार मोरांची संख्या नायगाव मयूर अभयारण्यामध्ये आहे। आणि मोरांसोबतही या ठिकाणी मागील काही वर्षापासून बिबट्यांची संख्याही चांगल्या प्रमाणामध्ये आहे। बिबट असेल, परत आणखीन नीलगायींची संख्या आहे, परत चिंकारा आहे, काळवीट पण आहे, रानडुकरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि सायाळ आहे, तसंच म्हणजे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण आहेत। शृंगारी घुबड वगैरे आहे, नीलकंठ आहे, या अशा अनेक वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांची वनसंपदा आम्हाला नायगाव या परिसरात लाभलेली आहे। तर त्याचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे निसर्गप्रेमी पर्यटक या ठिकाणी येतात। आपण या ठिकाणी जे नायगाव मयूर अभयारण्य आहे, महाराष्ट्रामधील मोरांसाठी असणारं हे मयूर अभयारण्य आहे। आणि बौद्ध पौर्णिमेच का हा जो आपण प्रश्न विचारला त्यानुसार आपल्या वर्षामधून चंद्राचा प्रकाश हा 2 ते 3 वेळेस चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये असतो। त्यापैकी कोजागिरी पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा, तर आपण महाराष्ट्रामध्ये आपलं जे बौद्ध पौर्णिमेनिमित्त वन्य प्राणीगणना करतो त्यामध्ये बौद्ध पौर्णिमेला चंद्राचा प्रकाश चांगला आणि वनामध्ये जे वृक्षाची पानझड झालेली असते आणि पाण्याची जी उपलब्धता असते ते पाणस्त्रोत म्हणतो किंवा पिण्याच्या पाण्याचे स्रोत कमी झालेले असतात। तर अशा वेळेस वन्य प्राणी हे पाणवठ्यावर नित्यनेमाने येतात। तर प्रगणना करण्यासाठी हा वर्षातील सर्वात चांगला समजला जातो, म्हणून बौद्ध पौर्णिमेची निवड केली जाते।